बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या वर्षभरात मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचा दावा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय। पुढील वर्षभरात पांडुरंगाच्या मर्जीनं राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल आणि अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पंढरीला येतील असं ते म्हणाले। त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षभरात नवं काय घडणार असा प्रश्न चर्चेला जातोय। आमदार अमोल मिटकरी आज विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुढच्या वर्षी आषाढीची शासकीय महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांना मिळावा असं साकडं आपण पांडुरंगाला घातलं असं स्पष्ट केलं। त्यावर पत्रकारांनी त्यांना राज्याच्या राजकारणात असा कोणता चमत्कार होणार की अजित पवार मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची शासकीय महापूजा करतील असा प्रश्न केला। त्यावर त्यांनी थेट पांडुरंगाच्या मर्जीनं राज्याच्या राजकारणात उलथापालथ होईल आणि अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पंढरीला येतील असं सांगितलं। मी अजित पवारांचा एक भक्त आहे। माझ्या नेत्यानं मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची शासकीय महापूजा करावी असं मला वाटलं, त्यामुळे मी आज देवाला त्याचं साकडं घातलं। असं साकडं अनेक जण घालतात। काही जण पाऊस पाणी भरपूर पडू दे, शेती चांगली पिकू दे असं साकडे घालतात। त्याच पद्धतीनं मी माझ्या नेत्यासाठी देवाला साकडं घातलं असं अमोल मिटकरी म्हणाले। त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकारणात खमंग चर्चा रंगली आहे। उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनीही नुकतंच अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्यावर भाष्य केलं होतं, पण त्यांनी हा प्रश्न देवावर सोडला होता। अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्री म्हणून पांडुरंगाची पूजा करतील अशी अनेकांची भावना आहे। याविषयी तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला होता। त्यावर आपण कायमच चांगली इच्छा करत असतो, पण शेवटी काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं हा देवाचा प्रश्न असतो। पांडुरंग नक्की सर्वांच्या मनोकामना ऐकतील अशी मला आशा आहे असं सुनेत्रा पवार म्हणाल्या होत्या। शनिवारी जगभरात 11वा योग दिन साजरा केला जात आहे। पंतप्रधान मोदींनी विशाखापट्टणममध्ये 3 लाख लोक आणि 40 देशांमधील राजदूतांसोबत योग केला। यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की योग म्हणजे जोडणं आणि योगाने संपूर्ण जग कसं जोडलं आहे हे पाहणं आनंददायी आहे। ते म्हणाले की ज्या दिवशी भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव मांडला, त्या दिवशी सर्वात कमी वेळात 175 देश आमच्या बाजूच्या प्रस्तावाच्या बाजूने उभे राहिले। मोदी म्हणाले की आज जगात अशांतता आणि अस्थिरता वाढत असताना योग शांतीची दिशा दाखवतो। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनीही पंतप्रधानांसोबत योगा केला। यावेळी योगाची थीम एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग ही आहे। हा कार्यक्रम देशभरातील 1 लाखाहून अधिक ठिकाणी आयोजित योग संगमशी जोडला होता। त्यात 2 कोटींहून अधिक लोकांनी भाग घेतला। इंडियन काउन्सिल फॉर कल्चर रिलेशन्सच्या मते 191 देशांमध्ये 1300 ठिकाणी 2000हून अधिक योग कार्यक्रम आयोजित करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुन्हा एकदा सरकार योग्य वेळी शेतकरी कर्जमाफीचा आपला शब्द पूर्ण करेल अशी ग्वाही दिली। सरकार दिलेला आपला एकही शब्द फिरवणार नाही। शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल असं ते शेतकऱ्यांना आश्वस्त करताना म्हणाले। यावेळी त्यांनी जगातील पहिल्या 600 विद्यापीठात नाव आल्याबद्दल पुणे विद्यापीठाचं कौतुकही केलं। देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी इथं आयोजित जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शेतकरी कर्जमाफीसह पुणे विद्यापीठाची यशस्वी घोडदौड, पालखी सोहळा, शेतकरी समस्या आदी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं। वारी ही महाराष्ट्राची प्राचीन परंपरा आहे। विठ्ठल दर्शनासाठी लाखो वारकरी पायी चालत येतात। ते सर्वजण आज पुण्यात थांबलेत। आम्ही या कार्यक्रमाशी जोडून आज योगाभ्यास केला। पुण्यातील महाविद्यालये यात सहभागी झाले। भव्य कार्यक्रम झाला। मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभार मानतो। आज त्यांच्यामुळेच योग आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकारण्यात आलाय असं ते म्हणाले। पत्रकारांनी त्यांना पुणे विद्यापीठाचा दर्जा वाढला, पण विभागांची स्थिती फारशी चांगली नाही, प्राध्यापकांचाही तुटवडा आहे असा प्रश्न विचारला। त्यावर ते म्हणाले, सर्वप्रथम मी पुणे विद्यापीठाचे मनापासून अभिनंदन करतो। जगातील पहिल्या 600 विद्यापीठात आज पुणे विद्यापीठ आहे। मला अपेक्षा आहे की पुढील वर्षी किंवा 2 वर्षात पहिल्या 500 विद्यापीठात आपली विद्यापीठं असतील। जगातील पहिल्या 500 विद्यापीठांना मान असतो। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची त्या दिशेने वाटचाल सुरू आहे। येथील कुलगुरू, व्यवस्थापन परिषद, सिनेटर, प्राध्यापक यांचं कार्य कौतुकास्पद आहे। तुम्ही ज्या तुटवड्याविषयी प्रश्न केला त्याविषयी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी सर्व प्रकारच्या मान्यता दिल्या आहेत। केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे। खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे असं अमित शहानी म्हटलं। त्याचबरोबर मुंबईवर अनेक वर्ष राज्य करणाऱ्यांनी शहरासाठी काय केलं असा सवाल उपस्थित करत त्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर टीका केली। उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना अमित शहा आणि भाजपवर जोरदार टीका केली होती।
देशाला गृहमंत्रीपदाची गरज आहे, घरपोड्या अमित शहाची नाही, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी अमित शहांवर निशाणा साधला होता. या टीकेला अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी मुंबईसह महाराष्ट्राच्या विकासावर बोलताना विरोधी पक्षांवर टीका केली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या नवनिर्मित मुख्यालयाच्या इमारतीचं आणि मुंबईत राज्यस्तरीय सहकारी औद्योगिक परिषदेचं उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. अमित शहा यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मुंबईतील विकास कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. महायुती सरकारने अटल सेतू, वरळी सी लिंक, कोस्टल रोडसारखे अनेक मोठे प्रकल्प यशस्वी केले आहेत. परंतु तुम्ही सरकारमध्ये एवढा काळ होता तेव्हा तुम्ही मुंबईसाठी काय केलं, असा सवाल त्यांनी केला. आधीच्या सरकारला महाराष्ट्रात उद्योगधंद्यांना चालना देता आली असती, परंतु त्यांनी काही केलं नाही, असा आरोपही शहा यांनी केला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी इस्रायलने इराणवरील हल्ल्याचा निषेध केलाय. त्यांनी द हिंदूमधील एका लेखात लिहिलंय की इस्रायल स्वतः एक अण्वस्त्र संपन्न देश आहे, परंतु अण्वस्त्र नसतानाही इराणला लक्ष केलं जात आहे. हा इस्रायलचा दुटप्पीपणा आहे. त्यांनी असंही म्हटलं की इराण हा भारताचा जुना मित्र आहे आणि अशा परिस्थितीत भारताचं मौन अस्वस्थ करणार आहे. गाझामधील विध्वंस आणि इराणमधील हल्ल्यांबद्दल भारतानं स्पष्ट, जबाबदार आणि मजबूत आवाजात बोललं पाहिजे. अजून खूप उशीर झालेला नाही. सोनिया गांधी म्हणाल्या की 13 जून 2025 रोजी इस्रायलनं इराणच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन केलं आणि एकतर्फी हल्ला केला, जो बेकायदेशीर आणि प्रादेशिक शांततेसाठी धोकादायक आहे. काँग्रेस इराणमधील या हल्ल्यांचा निषेध करतं, ज्यामुळे प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर गंभीर अस्थिरता आणि संघर्ष निर्माण होऊ शकतो. गाझा हल्ल्याप्रमाणेच इस्रायली कारवाई क्रूर आणि एकतर्फी आहे, जी नागरिकांच्या जीवनाकडे आणि प्रादेशिक स्थिरतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून केली जाते. अशा कृतींमुळे केवळ अस्थिरता वाढते आणि भविष्यात मोठ्या संघर्षाची बीजं पेरली जातात. हा हल्ला अशा वेळी झाला जेव्हा इराण आणि अमेरिका यांच्यात राजनैतिक चर्चा सुरू होती आणि त्याचे सकारात्मक संकेतही मिळाले होते. यावर्षी चर्चेच्या 5 फेऱ्या झाल्यात आणि 6वी फेरी जूनमध्ये होणार होती. मार्चमध्येच अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड यांनी संसदेत सांगितलं होतं की इराण अण्वस्त्र बनवण्यावर काम करत नाही. 2003 मध्ये हा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्यापासून इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खमेनी यांनी तो पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिलेली नाही. उद्धव ठाकरे यांना उत्तर देताना आज नितेश राणे यांची जीभ घसरली. त्यांनी अत्यंत खालच्या शब्दांमध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. स्वतःचा मुलगा कसा आहे हे त्यांना माहीत आहे, त्यामुळे मला पेंग्विन बोलून फरक पडत नाही. स्वतःच्या मुलाची अवस्था बघा, आमचं तोंड उघडायला लावू नका. आधी स्वतःच्या मुलाची अवस्था बघा. मौलवींना खुश करण्यासाठी उद्धव ठाकरे टीका करतात, असंही नितेश राणे म्हणालेत. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा अशी टीका नितेश राणे यांच्यावर केली होती. आज नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देत जोरदार पलटवार केला आहे. मला शिव्या देणे हिंदुत्वाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना खटकतोय. कुणी हिंदू समाजासाठी उभा राहतोय हे त्यांना खटकतंय. हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अपमान आहे, हे उद्धव ठाकरेंना कळत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाला साथ दिली, त्यामुळे त्यांनी ठाकरे ब्रँड मोठा केला. पण त्यांच्या पुढील पिढीने हे धुळीस मिळवलं असल्याचं नितेश राणे म्हणालेत. यावेळी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून केलेल्या टीकेलाही उत्तर दिलं. स्वतःचाच मुलगा असा असल्यामुळे त्यांना बाकी सगळे पेंग्विन, कोंबडा असं दिसणार. त्यांना त्यांच्या मुलाची चिंता आहे. आवाज पाहिला की बाई आहे की पुरुष हे कळत नाही. म्हणून आमचं तोंड उघडायला लावू नका. आपल्या मुलाची अवस्था पहा, असं नितेश राणे म्हणालेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास हा हिंदू दहशतवादाचा खोटा नरेटिव्ह तयार करण्याचा एक कट होता, असा खळबळजनक दावा या प्रकरणी निर्दोष सुटका झालेल्या विक्रम भावे यांनी आपल्या पुस्तकात केलाय. या हत्येचा तपास सुरू असताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयचे अधिकारी कोणत्या तरी हिंदू विरोधी शक्तीच्या इशाऱ्यानुसार काम करत होते, अशी शंकाही भावे यांनी यासंबंधी व्यक्त केली आहे. विक्रम भावे यांना डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती, पण नंतर त्यांची निर्दोष सुटका झाली. त्यानंतर त्यांनी दाभोळकर हत्या आणि मी हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकाचं आज नागपुरात प्रकाशन होणार आहे. तत्पूर्वी या पुस्तकात त्यांनी दाभोळकर हत्येच्या तपासाविषयी अनेक खळबळजनक दावे केल्याचं समोर आलंय. विक्रम भावे आपल्या पुस्तकात म्हणतात, नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास हा हिंदू दहशतवादाचा खोटा नरेटिव्ह तयार करण्याचा एक कट होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना सीबीआयचे अधिकारी कोणत्या तरी हिंदू विरोधी शक्तीच्या निर्देशानुसार काम करत होते, अशी शंका आम्हाला होती. सामान्यतः सीबीआय पंतप्रधान कार्यालयाअंतर्गत काम करतं, पण तेव्हा सीबीआयला पीएमओ ऐवजी हिंदू विरोधी शक्ती नियंत्रित करत होती का, अशी शंका होती. दाभोळकर हत्या प्रकरणात वापरण्यात आलेलं पिस्तूल ठाण्यातील खाडीत फेकून नष्ट करण्यात आलं, अशी कथा सीबीआयनं रचली.
त्यानंतर हे पिस्तूल खाडीतून काढून जप्त करण्यासाठी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 8.25 कोटी रुपये खर्च केले। त्यासाठी नॉर्वेतून विशेष डायव्हर्स बोलवण्यात आले। दुबईच्या एका कंपनीला कंत्राट देण्यात आलं, पण त्यानंतरही ते पिस्तूल जप्त करण्यात आलं नाही। त्यासंबंधीचा एकही पुरावा सीबीआयला कोर्टापुढे ठेवता आला नाही, असा दावा या पुस्तकात करण्यात आलाय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांच्या मतपेढीवर डोळा ठेवत लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी नवे पाऊल उचलण्यात आलं आहे। लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून विशेष आर्थिक यंत्रणा उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यभर महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात येणार आहेत। तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुंबई बँक आणि विविध महामंडळांकडून महिलांसाठी 9% अल्प व्याजदराने कर्ज पुरवठा केला जाणार आहे। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महायुती सरकारने लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे। राज्यात लाडकी बहीण योजनेचे 2.5 कोटी लाभार्थी आहेत। दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होत आहेत। लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर आर्थिक ताण सहन करावा लागत आहे। दर महिन्याला लाडक्या बहिणींना लाभ देताना सरकारची दमछाक होत आहे। त्यातच विरोधकांकडून लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची टीका केली जाते। त्यातच आता महिलांच्या स्वयंरोजगारासाठी स्थानिक सहभागातून पतसंस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं की या पतसंस्था सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि नियम 1961 अंतर्गत नोंदणीकृत असतील। महिला आणि बालविकास विभागाच्या लाभार्थी यादीच्या आधारे सदस्यता दिली जाणार असून प्रवर्तकांची पार्श्वभूमी तपासणे आणि केवायसी पूर्ण करणे अनिवार्य राहील। प्रत्येक संस्थेसाठी सहाय्यक निबंधक पालक अधिकारी म्हणून नेमण्यात येणार आहेत। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।